नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत रुपालीताई चाकणकर यांना येणारा काळ हा खरोखरच संकटाचा असणार आहे आणि साधारण येणारा हा 1 महिना हा जास्त संकटाचा, अतिसंकटाचा असणार आहे. खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख नाव रुपालीताई चाकणकर यांचं जास्त करून येत आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा आरोप भरपूर होत आहेत. हे असे आरोप का होतात? जे पद मिळालेलं आहे त्या पदावरून सुद्धा पाणउतार त्यांचा झालेला आहे आणि बदनामीचे असे योग सध्या त्यांच्या कुंडलीमध्ये का आलेत हे आपण बघायचं आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकता. 9822119472 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुम्ही तुमची जन्मवय, जन्मतारीख, जन्मस्थळ हे पाठवून द्यायचं आहे आणि तुमचे प्रश्न लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. यासाठी तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी काही आवश्यकता नाही. फोनवरती तुम्ही पाठवून दिल्यावरती मी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याचा फोटो काढून मी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित करून देईन. म्हणजे तुम्हाला पेट्रोलचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च कशाचीही आवश्यकता नाही. मला भेटायची सुद्धा आवश्यकता नाही. वळूया आपल्या विषयाकडे. 28 मे 1982 साली त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे या दिवशी जन्म झालेला आहे. पुणे येथे त्यांचा जन्म झालाय आणि त्यावेळी वार होता शुक्रवार. दिवसभर कर्क राशीमध्ये चंद्र होता. याचा अर्थ त्यांची रास आहे कर्क. या ठिकाणी मी त्यांची राशी कुंडली मांडलेली आहे. तर या कर्क रास या हे प्रथम स्थानामध्ये लिहिलेली आहे. राशी कुंडलीमध्ये 3ऱ्या स्थानावरती कन्या राशीमध्ये मंगळ आणि शनी आहेत. तुळ राशीमध्ये गुरु आहे. वृश्चिक राशीमध्ये हर्षल आहे. केतू धनुराशीत आणि राहू धनुराशीत आहे. मेष राशीमध्ये शुक्र आणि वृषभ राशीमध्ये रवी बुध हे साधारण त्यांचं ग्रहमान आहे, त्यावेळेचं ग्रहमान आहे. ज्यांचा जन्म साधारण 82 साली 1 जानेवारी ते जून पर्यंत झालेला आहे, त्यांच्या सर्वांच्या कुंडलीमध्ये मित्रांनो शनी आणि मंगळ यांची युती म्हणजे ते ग्रह एकत्र हे आपण बघायला मिळतील त्यांच्या कुंडलीमध्ये. अशा कुंडलीमध्ये असा योग असणे हा अत्यंत अनिष्ट असा योग आहे. कन्या राशीतला मंगळ हा प्रत्येक गोष्टीमध्ये विघ्न आणतो. त्याच्याबरोबर असलेला शनी हा जे पद मिळालेलं आहे त्याच्यापासून लांब करतं, बदनामीचे योग त्याच्यामध्ये देतो. असा हा मंगळ शनीची युती कन्या राशीमध्ये ही खूप अनिष्ट समजली जाते. आता ती कोणत्या घरामध्ये आहे त्यासाठी लग्न कुंडलीचा अभ्यास करावा लागतो आणि त्याप्रमाणे त्याचं फळ हे अति प्रमाणामध्ये मिळत असतं. तर कन्या राशीतला हा मंगळ आहे, हा तब्येतीच्या मानाने सुद्धा पोटाच्या आजाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा चांगला नसतो कन्या राशीतला मंगळ. त्यामुळे ज्यांचा जन्म 1 जानेवारी ते 1 जून 82 पर्यंत झालेला आहे त्यांच्या सर्वांच्या कुंडलीमध्ये मंगळ शनी ही युती आहेच आहे. ज्यांचा जन्म झाला असेल त्याने नक्की चेक करायला हरकत नाही. तर आता गोचरी प्रमाणे म्हणजे सध्याच्या ग्रहमानानुसार सुद्धा जर आपण बघितलं तर मीन राशीमध्ये सुद्धा शनी मंगळ युती सध्या चालू आहे आणि ही अनिष्ट युती सध्या सुद्धा गोचरी प्रमाणे चालू आहे सध्याच्या ग्रहमानानुसार आणि ह्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा शनी मंगळ युती चालू आहे, त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. आता काय आहे, जो सापडला तो चोर आणि जो नाही सापडला तो संन्यासी असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. परंतु जवळजवळ 60-70% लोक काळ्या गोष्टी करतच असतात, वाईट गोष्टी करतच असतात. परंतु त्यातले सापडले जाणारे 2-3% अशी लोकच असतात. हे असे का सापडले जातात? कारण यांच्या कुंडलीमध्ये गुरुबल नसतं, गुरुची दृष्टी अशा अशुभ योगांवरती नसती. आता या ठिकाणी गुरु तुळ राशीमध्ये आहे. गुरुची दृष्टी पंचम, नवम आणि सप्तम स्थानावरती असते. म्हणजे याची गुरुची दृष्टी इथे आहे
7व्या स्थानावर इथे आहे आणि या ठिकाणी आहे. मंगळ शनी ग्रहांवरती त्यांची दृष्टीच नाहीये, त्यामुळे जो नशिबाचा भाग असतो तो या ठिकाणी नाहीये. त्यामुळं गुरुबल अशा लोकांच्या कुंडलीमध्ये नाहीये ज्यांचा जन्म 1/82 पासून झालेला आहे. 1 जानेवारी 82 ते जून पर्यंत झालेला आहे. गुरुबल त्यांची दृष्टी नाही, त्यामुळे सध्या ज्यांचा जन्म 82च्या सुरुवातीला झालेला आहे त्यांना या पद्धतीचे त्रास सध्या नक्कीच जाणवत असणार आहेत. बदनामी होऊ शकते, कोणीही माणूस भांडण काढू शकतो, फसवणूक होऊ शकते आणि ह्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा एक गोष्ट समजते की ह्यांना आपल्याच माणसांनी धोका दिलेला आहे. हे मात्र या ठिकाणी कन्या राशीच्या मंगळवरून हे आपल्याला पाहण्यामध्ये येतं. राहू केतू मिथुन राशीत आणि धनु राशीमध्ये केतू आहे, हा चांगला आहे. स्वराशीमध्ये हे राहू केतू आहेत, त्यामुळेच की काय त्यांना पद मिळालं, परंतु हे पद काढून घेण्याचं काम मात्र हे शनी आणि मंगळ युतीने केलेली आहे आणि ही युती आहे 11 मे 2026 पर्यंत अशी ही शनी मंगळची युती आहे. तोपर्यंत मात्र त्यांना येणारं संकट आणखीन गडद होऊ शकतं. इव्हन त्यांना अटक सुद्धा होण्याचे चान्सेस या ठिकाणी नाकारता येत नाहीत. येणारा काळ ठरवेलच काय होणार आहे. परंतु माझ्या दृष्टिकोनातून रुपालीताई चाकणकर यांची परिस्थिती म्हणजे यांना येणारा काळ हा अगदी वैऱ्याचा आहे म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असू देत तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. नमस्कार.